कांदिवली परिसरामध्ये भोंदू बाबांचा सुळसुळाट पुन्हा एकदा उघड झालाय। चक्क एका दंत चिकित्सकाच्या दवाखान्यात 2 भोंदू बाबा गेले आणि त्यांनी डॉक्टर ऋषिकेश म्हात्रे यांना संमोहित करत हातातील सोन्याचा कडा लुटलेला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। भोंदू बाबांनी हात चलाखीने डॉक्टरला गुंगीत टाकून विश्वासार्हतेचं नाटक केलं आणि त्यांचा मौल्यवान दागिना घेऊन पसार झाले। विशेष म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या कड्याची चोरी झाल्याची जाणीव सुद्धा काही वेळानंतर झाली। सध्या चारकोप पोलीस या भोंदू बाबांचा शोध घेत आहेत आणि या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा अशा संमोहन करणाऱ्या टोळ्यांविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। शाम तक मुझे बताइए और एक बार आके सुंदर नहीं आना ऊपर सुंदर नहीं आना। संजय गर्दे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। संजय, हा प्रकार नेमका घडला कसा? डॉक्टर ऋषिकेश म्हात्रे यांचं दंत चिकित्सक क्लिनिक जे आहे ते कांदिवली चारकोप परिसरामध्ये काल दुपारी साधारणपणे 1 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर शाम तक मुझे बताइए और एक बार आके तर आपण पाहतोय काल दुपारी 1च्या दरम्यानची संपूर्ण घटना कळते। मुंबईमध्ये भोंदू बाबांनी थेट डॉक्टरलाच लुटलंय। दंत चिकित्सकाच्या ते रुग्णालयात गेले आणि त्यावेळी त्यांना संमोहित केलं गेलं आणि त्यांच्या हातातील सोन्याचा कडा त्यांनी लुबाडून घेतलाय आणि म्हणून आता अशा भोंदू बाबांवरती कडक कारवाई करण्यात यावी, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली जाते। शाम तक मुझे बताइए आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।